नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनीष कुमार आहे. मी मध्य प्रदेशच्या एका छोट्याशा गावात राहतो आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी भयानक घटना सांगणार आहे की ज्याच्यामुळे माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. आज या गोष्टीला जवळपास 15 वर्ष झाली आहे, पण आजही ती घटना आठवल्यावर माझे पूर्ण शरीरावर भीतीने काटे उभे राहतात. ही घटना आहे साल 2010 ची, ज्यावेळी नुकतेच मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि नोकरीसाठी इथे तिथे इंटरव्ह्यू देत होतो. पण मला मनासारखा जॉब काही लागत नव्हता. कदाचित माझ्या नशिबात दुसरे काही लिहिले होते. एके दिवशी माझ्या घरी पोस्टाने एक पत्र आले. ते पत्र दुसरे तिसरे काही नसून ते एक अपॉइंटमेंट लेटर होते, जे मला भारतीय पोस्ट खात्यातून आले होते, ज्याची परीक्षा मी साल 2009 मध्ये कधीतरी दिली होती. थोडक्यात सांगायचे झाले तर आता मला गव्हर्नमेंट जॉब लागला होता आणि तोही भारतीय टपाल खात्यात. ही गोष्ट ऐकून मी तर खुश झालो होतोच, पण माझ्यापेक्षाही जास्त खुश माझे आई वडील झाले होते. त्यांना असे वाटत होते की त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे. माझ्या वडिलांनी पूर्ण गावात पेढे वाटले होते. आईने मस्त गोडधोड खायला केले होते. त्या दिवशी जणू काही माझ्या घरी दिवाळी साजरी झाली होती. पण या आनंदाच्या वातावरणात आमच्या सर्वांचे एका गोष्टीकडे दुर्लक्ष झाले होते, आणि ती गोष्ट म्हणजे मला या जॉबसाठी महाराष्ट्रामध्ये जायचे होते. कारण माझे सर्व्हिस लोकेशन हे महाराष्ट्र होते. पण मीच काय, माझ्या पूर्ण खानदानीमध्ये कधीच कोण महाराष्ट्रात गेले नव्हते. आता माझे वडील गावात चौकशी करू लागले होते की महाराष्ट्रात कोणाच्या ओळखीचे लोक आहेत का, जेणेकरून माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय होईल. कारण मी जर कोणत्या ओळखीच्या लोकांच्या घरी राहत असेल तर माझ्या वडिलांना माझी चिंता थोडी कमी करावी लागेल, असा त्यांचा विचार होता. पण आमच्या गावात असा कोणीच माणूस नव्हता की ज्याच्या ओळखीचे लोक महाराष्ट्रात राहत होते. आणि अशातच एके दिवशी काम करत असताना माझ्या वडिलांना त्यांचा एक जुना मित्र भेटला आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या या मित्रालाही माझ्या नोकरीबद्दल सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांच्या त्या मित्राने सांगितले की त्यांचे काही नातेवाईक हे महाराष्ट्रात राहायला आहेत. मी त्यांना विचारून पाहतो, कदाचित ते आपली काही मदत करू शकतील. असे म्हणून वडिलांच्या त्या मित्राने आपल्या नातेवाईकांना फोन करून माझ्याबद्दल सर्व सांगितले. आता ते नातेवाईक चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी लगेच मला आपल्या घरी ठेवण्यासाठी तयार झाले आणि खाण्यापिण्याची सोय ते आपल्याच घरी करत होते. पण यामध्ये एक अडचण होती, आणि ती अशी की या नातेवाईकांचे घर त्या पोस्ट ऑफिस पासून जवळपास 30 किलोमीटर लांब होते, जिथे मला जॉब करायचा होता. पण तरीही माझे वडील मला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तयार होतात, कारण त्यांना मी ओळखीच्या लोकांच्या घरी राहणे हे जास्त महत्वाचे होते. आणि राहिली गोष्ट 30 किलोमीटर जाण्या येण्याची,
त्यासाठी त्यांनी आमच्या घरात असलेली एकमेव टू व्हीलर मला देण्याचे ठरवले. आणि त्याच्या पुढच्याच हप्त्यामध्ये मी महाराष्ट्रात आलो. आता मी ज्यांच्या घरी राहणार होतो त्यांचे घर फार मोठे तर नव्हते, पण त्यांची दुमजला इमारत होती. त्यांनी मला त्यांच्या घरावरती असलेली एक रूम राहण्यासाठी दिली आणि जेवणासाठी मी त्यांच्या सोबतच खाली जेवणार होतो. मी ज्यांच्या घरी राहणार होतो त्यांच्या कुटुंबामध्ये 3च लोक होते. ते नवरा बायको ज्यांना मी काका काकू म्हणत असे आणि त्यांचा एक मुलगा ज्याचे नाव सूरज होते. आता सूरज हा माझ्यापेक्षा फक्त 5 वर्षांनीच लहान होता आणि आम्ही फार कमी वेळातच सूरजची आणि माझी चांगली बॉन्डिंग झाली. सूरज आणि मी जेव्हा पण आम्हाला वेळ मिळत असे तेव्हा आम्ही खूप फिरत असे. घरातील कोणतेही काम असो ते आम्ही दोघे मिळून करत असे. जणू काही सूरजला एक मोठा भाऊ आणि काका काकूंना एक मोठा मुलगाच मिळाला होता. आता माझे ऑफिस सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंतचे होते. त्यामुळे मी पहाटे 5 वाजता उठत असे आणि सर्व आटपून खालच्या रूम मध्ये जाऊन नाश्ता करत असे आणि सूरज सोबत 6 वाजण्याच्या आसपास सूरज आणि मी गाडीवर बसून निघत असे. आता जाता जाता मी सूरजला त्याच्या कॉलेजवरती सोडत असे जे माझ्या रस्त्यातच पडत होते आणि मी माझ्या ऑफिससाठी पुढे जात असे. आता असे करत करत मला 2 वर्ष पूर्ण झाले होते आणि आता साल 2012 सुरू झाले होते. एके दिवशी मी आपल्या दिवसभराचे काम आटपून 3 वाजण्याच्या सुमारास गाडीवर बसून घराकडे निघालो. आता मी ज्या रस्त्याने घरी जात असे त्या रस्त्यामध्ये मला एक घाट पडत असे आणि त्या घाटाच्या आसपास घनदाट जंगल होते. तिथे दिवसा पण गुप्पांधार असे. तिथे क्वचितच कोणती गाडी जाताना येताना दिसत असे. इतर वेळी तो घाट पूर्ण सुमसाम असे. जर कोणी नवीन व्यक्ती त्या घाटातून जात असेल तर त्याला नक्कीच भीती वाटेल असा तो घाट होता. पण मला या घाटातून प्रवास करत आता 2 वर्ष होत आली होती. त्यामुळे मला त्या घाटात भीती वाटत नव्हती. उलट मला त्या घाटातून जाताना खूपच मजा येत असे. त्या दिवशी पण मी घाटाची सुंदरता बघत आपल्या घरी चाललो होतो आणि मला दूरवर लांब एक सावली दिसली जी की माझ्या दिशेनेच येत असल्याचे मला जाणवले. आता याच्या अगोदर मला कधीही या घाटात कसली सावली दिसली नव्हती. त्यामुळे ती कशाची सावली असेल हे पाहण्यासाठी मी माझी गाडी थोडी स्लो केली आणि हळूहळू ती सावली माझ्या जवळ आली आणि ती सावली पाहून मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. कारण ती सावली दुसरे तिसरे काही नसून ती एक सुंदर मुलगी होती. त्या मुलीचे वय साधारणतः 20 वर्ष असेल. तिने काळ्या आणि लाल रंगाची घागरा चोली घातली होती. तिच्या हातात बांगड्या होत्या. कपाळावर टिकली होती. टपोरे डोळे ज्यात काजळ लावले होते आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होते. अशी ती मुलगी जिला पाहून कुणी पण तिच्या प्रेमात पडेल. मी त्या मुलीला पायापासून डोक्यापर्यंत पाहतच होतो आणि तिला पाहता पाहता
मी त्या मुलीला क्रॉस करून पुढे गेलो. मला ती मुलगी इतकी आवडली, मी गाडीच्या आरशातून मागे पाहू लागलो आणि मला जाणवले की ती मुलगी थांबून माझ्याकडेच पाहत आहे. मी एकदम गाडीला ब्रेक मारला आणि मागे वळून पाहिले. पण जसे मी मागे वळून पाहिले तर ती मुलगी तिथे नव्हती. मला समजलेच नाही की ती मुलगी कुठे गेली. मी गाडी बाजूला उभा करून चालत पाठीमागे आलो, पण ती मुलगी तिथे कुठेच नव्हती. मी आसपास झाडात झुडपात पण पाहिले, पण ती मुलगी मला कुठेच दिसली नाही. आता मला काही समजत नव्हते की 2 मिनिटापूर्वी जी मुलगी माझ्या समोर होती, जी माझ्याकडे पाहून हसत होती, ती अचानक कुठे गायब झाली. मी पुन्हा माझ्या गाडीपाशी आलो आणि गाडी चालू करून आपल्या घराकडे निघालो. मी पूर्ण रस्त्यामध्ये त्या मुलीचाच विचार करत होतो. आता मी घरी पोहोचलो. जेवण वगैरे करून मी माझ्या वरच्या खोलीत आलो आणि बेडवरती पडलोच होतो की तेवढ्यात दारावर एक जोरात थाप पडली. मी आवाज दिला, कोण आहे? तर मला बाहेरून आवाज आला, दादा, मी सूरज आहे. मी सूरजला घरात घेतले आणि माझ्या सोबत जे काही घडले होते ते मी सूरजला सर्व सांगितले. पण सूरजला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आणि तो माझी मस्करी करत म्हणाला, दादा, मला वाटत आहे की आता तुझे लग्नाचे वय झाले आहे बघ, आणि म्हणून आता तुला घाटात पण सुंदर मुली दिसू लागल्या. असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला. आणि आता तो दिवस असाच निघून गेला. आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझे मन काही लागत नव्हते. माझी नजर सारखी भिंतीवर असलेल्या त्या घड्याळावरती जात होती. मला असे वाटत होते की कधी एकदाचे 3 वाजतील आणि मी त्या घाटात जाईल. मला असे वाटत होते की ती मुलगी मला आज पण दिसेल आणि आज मी तिच्याशी काहीतरी बोलेल. कदाचित मला ती मुलगी आवडली होती. आणि आता घड्याळात 3 वाजले. मी हातातील सर्व कामे सोडली, रजिस्टरवरती आउट टाइम टाकला आणि गाडीवर बसून आपल्या घराकडे निघालो. आता काही वेळातच मी त्या घाटात पोहोचलो आणि गाडी हळूहळू चालू लागलो. मला असे वाटत होते की ती मुलगी मला आजही दिसेल, पण ती मुलगी मला काही केले दिसत नव्हती. म्हणून मी गाडी एका बाजूला लावून तिथेच बसलो आणि त्या मुलीची वाट पाहू लागलो. मी बराच वेळ त्या मुलीची वाट पाहिली, पण ती मुलगी आलीच नाही. म्हणून मी पुन्हा गाडी चालू केली आणि माझ्या घराकडे निघालो. आता गाडी चालवत मी थोडाच पुढे आलो होतो तेव्हा एकदम माझी नजर एका छोट्याशा टेकडीवर गेली, जी रोडच्या बाजूलाच होती. आणि त्या टेकडीवर ती मुलगी होती, जी काल माझ्याकडे बघून हसत होती आणि जिची वाट पाहत मी बराच वेळ बसलो होतो. मी एकदम गाडीला ब्रेक लावला आणि गाडी थांबवली आणि त्या टेकडीकडे गेलो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्या टेकडीवर गेलो
तेव्हा ती मुलगी त्या टेकडीवर नव्हती आणि आज पुन्हा ती मुलगी गायब झाली. मी आजूबाजूला सगळीकडे पाहिले, पण ती मुलगी मला कुठेच दिसली नाही. आणि ती टेकडी अशी होती की त्यावरून आजूबाजूचे सगळे दिसत होते. म्हणजे ती मुलगी मला बघून जरी तिथून निघून गेली असती तरी ती मला नक्कीच दिसली असती. आता मला थोडीशी भीती वाटू लागली. मी पळत माझ्या गाडीपाशी आलो आणि गाडी चालू करून पुन्हा घराकडे निघालो. आता माझ्या मनात त्या मुलीविषयी असलेले प्रेम भीतीमध्ये बदलत होते. आता मी गाडी चालवत थोडाच पुढे आलो होतो की मला पुन्हा तीच मुलगी रोडच्या एका बाजूला उभी असलेली दिसली, जी माझ्याकडे बघूनच हसत होती. मी एकदम गाडी थांबवली आणि मागे वळून त्या मुलीकडे पाहिले, तर ती मुलगी पुन्हा गायब झाली. आता मला कळून चुकले होते की इथे काहीतरी विचित्र घडत आहे. माझे हातपाय थरथर कापू लागले. काटाच्या त्या थंड वातावरणात मला घाम फुटू लागला. माझे हातपाय इतके जड झाले होते की मला गाडी पण चालू करता येत नव्हती. मी कशीबशी गाडी चालू केली आणि जोरात पळवत घराकडे निघालो. पण तो घाट संपेपर्यंत मला ती मुलगी 3 ते 4 वेळेस रोडच्या बाजूला उभी राहून माझ्याकडे पाहून मला हसताना दिसले. आणि प्रत्येक वेळेस त्या मुलीचा चेहरा आणखीनच भयानक होत होता. मी कसाबसा धडपडत आपल्या घरी पोहोचलो. आज मी खालच्या रूम मध्ये जेवण न करताच वरच्या रूम मध्ये गेलो आणि दरवाजा बंद करून एका कोपऱ्यात बसलो. माझे हातपाय थरथर कापत होते. माझ्या डोक्यातून जसे घामाच्या धारा वाहत होत्या. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. काही वेळ मी तसाच बसून होतो आणि एकदम दारावर जोरात थाप पडते. मी आतूनच घाबरत घाबरत आवाज देत विचारले, कोण आहे बाहेर? तर बाहेरून आवाज येतो, अरे दादा, मी सूरज आहे, दार तर उघड. मी पळत जाऊन तो दरवाजा उघडला आणि सूरजला घट्ट मिठी मारली. तेव्हा जाऊन माझ्या जीवात जीव आला. सूरजने मला शांत केले आणि बेडवर बसवत एक ग्लास पाणी आणून दिले. मी सर्व पाणी घटाघटा प्यालो. मला आता थोडे बरे वाटू लागले होते. सूरजने मला विचारले, दादा काय झाले? अरे तू इतका का घाबरलास? त्यावर मी सूरजला आज घडलेली सर्व घटना सांगितली. पण यावेळी सूरजने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने मला लगेच गावात असलेल्या हनुमान मंदिरात घेऊन गेला. तिथे आम्ही मारुतीच्या पाया पडलो आणि त्या मंदिराच्या पुजारीला भेटलो आणि कालपासून घडत असलेली सर्व घटना आम्ही त्या पुजारी काकांना सांगितले. पुजारी काका खूपच वृद्ध होते. बहुतेक त्यांनी बरोबर ओळखले की माझ्यासोबत काय घडत आहे. त्यांनी आम्हाला एक पत्ता दिला आणि सांगितले की हे एक
सिद्धिप्राप्त बाबा आहे. उद्या सकाळी सूर्योदय होण्या अगोदर या पत्त्यावरती तुम्ही जावा आणि तुमच्या सोबत घडलेली सर्व घटना त्यांना सांगा. ते नक्कीच तुमची मदत करतील. पण हो, सूर्योदय होण्या अगोदरच ते भेटतील. आम्ही पुजारी काकांच्या पाया पडलो आणि परत घरी आलो. घरी आल्यावर काकू आम्हाला खूप ओरडल्या, कारण आम्ही दोघेही जेवण न करताच घरातून बाहेर पडलो होतो. सूरज काकूंना माझ्यासोबत घडत असलेली सर्व घटना सांगणारच होता की तेवढ्यात मी त्याला इशारा करून गप्प बसायला सांगितले. काकूंनी आम्हाला जेवण वाढले आणि आम्ही दोघेही जेवण करून वरच्या रूम मध्ये गेलो. आणि आता रात्रीचे 10 वाजले होते. मी आणि सूरज आम्ही बेडवर पडूनच होतो आणि आम्ही ठरवले पहाटे 5 वाजता उठून पुजारी काकांनी दिलेल्या त्या पत्त्यावर जायचे. आता आम्ही दोघेही झोपी गेलो आणि आता रात्रीचे जवळपास 2 वाजले असतील. तर माझ्या कानात कसला तरी आवाज येऊ लागला. मनीष, ए मनीष, मी आले रे मनीष. तू मला शोधत होतास ना रे? बघ, मी तुझ्याकडे आले आहे. अरे उठ ना मनीष. मी एकदम डोळे उघडले आणि सूरजला उठवण्यासाठी माझा हात उचलू लागलो, पण माझा हात काही केल्या उचलतच नव्हता. तेव्हा मला जाणवले की माझे हात आणि पाय दोन्ही सुन्न पडले आहेत. मी फक्त मानच इकडे तिकडे वळू शकत होतो आणि माझी नजर एकदम त्या खिडकीवरती पडली. खर तर आम्ही झोपताना ती खिडकी बंद केली होती, पण आता ती खिडकी उघडीच होती आणि मला असे जाणवले की त्या खिडकीत कोणीतरी आहे जे माझ्याकडेच पाहत आहे. मी आता खिडकीमध्ये निरखून पाहू लागलो आणि तेव्हा मला समजले की खिडकीमध्ये तीच मुलगी आहे जी मला त्या घाटात दिसली होती आणि ती मला आता आवाज देत होती. मी खूप घाबरलो होतो. मला काय करावे काही सुचतच नव्हते. मी सूरजकडे पाहिले तर सूरज दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला होता. मी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणू लागलो आणि सर्व ताकद एकवटून सूरजला आवाज दिला. सूरज पण दचकून उठला आणि पाहतो तर काय, माझे पूर्ण शरीर कामाने बरबटले होते. माझा चेहरा पाहून त्याने मला घट्ट मिठी मारली आणि विचारू लागला, दादा काय झाले आहे तुला? तू का इतका घाबरलास? मी सूरजला घडलेली सर्व घटना सांगितली. आता सूरजने मला धीर देत मला शांत केले आणि म्हणाला, दादा आजची रात्र काढ फक्त. उद्या सकाळी आपण त्या बाबांकडे जाऊ. तू घाबरू नकोस दादा, सर्व काही ठीक होईल. असे म्हणत मला तो झोपवू लागला आणि त्याचे हे वाक्य ऐकून मलाही थोडी ताकद आली आणि मी देवाचे नाव घेत कधी झोपी गेलो ते मलाही कळाले नाही. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा माझे अंग तापाने नुसते फणफणत होते
माझ्या अंगात एवढी पण ताकद नव्हती की स्वतःहून उठून मी त्या बाबांकडे जाऊ शकतो. पण सूरजने मला कसे बसे उचलले आणि आम्ही दोघेही गाडीवर बसून त्या बाबांकडे जायला निघालो. काही वेळातच आम्ही त्या पत्त्यावरती पोहोचलो. ते एक छोटेसे भगवान शंकराचे मंदिर होते. त्या मंदिराच्या बाहेर ध्यान लावून एक बाबा बसले होते. त्यांच्या पूर्ण अंगावरती फक्त भस्म लावले होते. आम्ही त्यांच्या जवळ पोहोचताच ते आम्हाला म्हणाले, आलात तुम्ही? आणि एकदम डोळे उघडले. आम्ही त्यांना काही सांगणारच होतो की तेवढ्यात बाबांनी आम्हाला थांबवले आणि म्हणाले, मला सर्व काही माहित आहे, काही सांगण्याची गरज नाही. आणि बाबा माझ्याकडे बघत मला म्हणाले, तू जिच्या प्रेमात पडला होतास ना, ती कोणती मुलगी नाही, तर ती एक अतृप्त आत्मा आहे, जिला तिच्या वेळेच्या आधी संपवण्यात आले आहे आणि त्यामुळे ती त्या घाटातच भटकत आहे. आणि तू तिला तुझ्याकडे आकर्षित केलेस आणि म्हणूनच ती तुझ्या मागे लागली आहे. हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी बाबांना म्हणालो, बाबा काही पण करा, पण मला या संकटातून वाचवा. असे म्हणून मी जोरजोरात रडू लागलो. बाबा म्हणाले, शांत हो बाळा, घाबरू नकोस. मी तुला जेवढे सांगेल तू तेवढे कर फक्त. मी मान हलवून हो म्हणालो. बाबांनी एक लाल कलरचे फडके घेतले आणि त्यात बरेच काही सामान ठेवून त्याची पोचुंडी बनवली आणि मला समोर बसून 7 वेळा माझ्यावरून काही मंत्र म्हणत ती फिरवली आणि मला सांगितले की हा घे उतारा आणि तुला ती मुलगी पहिल्यांदा जिथे दिसली होती तिथे जाऊन ठेव. हे ऐकताच मी आणि सूरज एकमेकांकडे पाहिले, कारण इतके सारे घडल्यावर आमची परत त्या घाटात जाण्याची हिंमत होत नव्हती. मी बाबांना म्हणालो, बाबा आम्हाला खूप भीती वाटत आहे, आम्ही तिथे कसे जाऊ? बाबा म्हणाले, हे बघ बाळा, ती आत्मा तुझ्याकडे आकर्षित झाली आहे, तर हा उतारा तुलाच तिथे जाऊन ठेवावा लागणार. असे म्हणत त्यांनी एक धागा माझ्या आणि सूरजच्या हातात बांधला आणि आम्हाला म्हणाले, घाबरू नको. जोपर्यंत हा धागा तुमच्या हातात आहे ही आत्मा तुमच्या जवळ पण येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उतारा फक्त आणि फक्त मनीषनेच ठेवायला हवा. आणि जेव्हा तुम्ही परत यायला निघताल तेव्हा चुकूनही मागे वळून होऊ नका. ती आत्मा तुम्हाला आवाज देऊ शकते, पण तुम्हाला काही झाले तरी मागे पाहायचे नाही, नाही तर. असे म्हणून बाबा एकदम गप्प झाले. पण बाबांच्या त्या नाहीतरचे उत्तर मला मिळाले होते. आम्ही बाबांच्या पाया पडलो आणि तिथून निघालो. आता सूर्योदय पण होणार होता. बाबा मंदिरात निघून गेले आणि दरवाजा बंद करून घेतला. मी आणि सूरज गाडीवरती बसून त्या घाटाकडे निघालो. आता काही वेळातच आम्ही दोघे घाटाच्या त्या जागी पोहोचलो जिथे मला पहिल्यांदा ती मुलगी दिसली होती. मी गाडीवरून खाली उतरलो
तो उतारा खाली ठेवत हात जोडले आणि म्हणालो, तुम्ही जे पण कोणी असताल ना, मला माफ करा, मला सोडून द्या. असे म्हणून मी माघारी वळालोच होतो की माझ्या कानावर एक आवाज आला, मनीष, मला सोडून नको जाऊ मनीष, मी तुला आवडत होते ना, मग का चाललास मला सोडून? एकदा मागे बघ मनीष. पण मला बाबांनी सांगितलेली ती गोष्ट लक्षात होती. मी मागे न पाहताच तसंच गाडीवरती बसलो आणि सूरजला तिथून गाडी पळवायला सांगितली आणि सूरजला पण मागे बघायचे नाही असे बजावून सांगितले. तशी सूरजने पण पूर्ण स्पीडने गाडी पळवली आणि थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. घरी येताच आम्ही दोघांनी आंघोळ केली. आता या गोष्टीला 2-4 दिवस उलटून गेले होते आणि माझ्यासोबत घडणाऱ्या त्या घटना आता पूर्णपणे बंद झाल्या होत्या. आता मला बरे वाटू लागले होते आणि त्या दिवशी मी जेवणासाठी खालच्या रूम मध्ये आलो होतो तेव्हा काका आणि काकू पण तिथेच बसले होते. त्यांना पाहून मला खूपच भरून आले आणि मी त्या दोघांनाही पकडून ढसाढसा रडू लागलो. मला रडताना पाहून त्यांनी मला रडण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा मी गेल्या काही दिवसापासून माझ्यासोबत जे पण काही घडत होते ते सर्व सांगितले. काका काकूंनी मला थोडे ओरडले कारण इतके सर्व होऊनही मी त्यांना यातले काही सांगितले नव्हते आणि आता मला बरे वाटत असल्यामुळे त्यांच्या पण जीवात जीव आला होता. आता या घटनेनंतर मी एक मोठा निर्णय घेतला होता आणि तो मी आता काका काकूंना सांगणार होतो. पण त्यांना सांगताना माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते आणि तो निर्णय असा होता की मी आता याच्या पुढे या घरामध्ये राहणार नव्हतो. माझा हा निर्णय ऐकून काकू तर रडू लागल्या होत्या आणि त्यांनी मला बचावून सांगितले की तू कुठेही जाणार नाहीस. पण जेव्हा मी त्यांना समजावून सांगितले की आता मला त्या घाटातून पुन्हा प्रवास करता येणार नाही कारण माझ्या जीवाला त्या आत्म्याकडून धोका आहे आणि माझ्या सुरक्षेसाठी काका काकू मला जाऊ द्यायला तयार झाले. आता मी माझ्या पोस्ट ऑफिसच्या शेजारीच असलेल्या एका गावामध्ये एक रूम भाड्याने घेतले आणि मी तिकडे शिफ्ट झालो. आणि आता या घटनेला पूर्ण 3 महिने झाले होते. पण मी रोज काका काकू आणि सूरज सोबत फोनवर बोलत असे. मला आता त्या आत्म्याचा कसलाच त्रास होत नव्हता. पण का कोणास ठाऊक मला राहून राहून सारखी एक गोष्ट सतावत असे आणि ती गोष्ट म्हणजे त्या बाबांनी आम्हाला सांगितले होते की त्या मुलीला कोणीतरी वेळेच्या आधी संपवले आहे आणि त्यामुळे ती एक आत्मा बनून त्या घाटामध्ये भटकत आहे. त्यामुळे मला एक प्रश्न सारखा पडायचा की त्या मुलीला कोणी मारले असेल. आणि एके दिवशी न राहूनच मी सूरजला ही गोष्ट बोललो की सूरज, त्या मुलीला कोणी मारले असेल या गोष्टीचा मला पत्ता लावायचा आहे. त्या मुलीसोबत काय झाले असेल जोपर्यंत
मला कळणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. सूरजने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी या गोष्टीवरती ठाम राहिलो की मला काही झाले तरी या घटनेचा पत्ता लावायचा आहे. आणि मी सूरजला घेऊन त्या घाटाच्या आसपासच्या गावात फिरू लागलो आणि त्या मुलीविषयी माहिती गोळा करू लागलो. पण बऱ्याच ठिकाणी फिरूनही आम्हाला त्या मुलीविषयी काहीच माहिती मिळाली नाही. आणि म्हणून आम्ही घराकडे निघालोच होतो तेव्हा घाटाच्या जवळच असलेली एक छोटीशी टपरी होती. आम्ही चहा पिण्यासाठी तेथे थांबलो आणि चहा पिता पिता सहज त्या टपरीवाल्या माणसाला त्या घाटातील घटनेविषयी विचारू लागलो. तेव्हा त्या टपरीवाल्याने आम्हाला जी माहिती सांगितली ती ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या टपरीवाल्याने आम्हाला सांगितले की इथून जवळच एक छोटीशी वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये सुशीला नावाची एक मुलगी राहत होती आणि जेव्हा ती 18 वर्षाची झाली तिच्या आईने तिचे लग्न त्यांच्याच नात्यात असलेल्या एका मुलाशी लावून दिले. पण सुशीलाच्या नवऱ्याला दारूचे खूप व्यसन होते. तो दिवसभर काम करत असे आणि मिळालेल्या पैशाची दारू पित असे आणि दारूच्या नशेत तो सुशीलाला खूप मारत असे. घर चालवण्यासाठी सुशीला पण दुसऱ्यांच्या हाताखाली मोलमजुरी करत असे आणि आपले घर चालवत असे. पण तिला मिळालेले पैसे तिचा नवराच घेत असे आणि यामुळे सुशीला केलेल्या कामाचे पैसे तिच्या ठेकेदारांकडेच ठेवत असे आणि जशी गरज लागेल तशी ती त्या ठेकेदारांकडून पैसे घेत असे. आणि यामुळेच ठेकेदार आणि सुशीलाचे सारखे बोलणे होत असे. त्यामुळे तिच्या नवऱ्याला असे वाटत होते की सुशीला आणि ठेकेदाराचे काहीतरी चालू आहे. आणि या रागात त्याने एके रात्री सुशीला झोपेत असतानाच तिला मारून टाकले आणि तो तिथून पळून गेला. पण 2 दिवसांनीच तो नदीच्या किनाऱ्यावर मेलेल्या अवस्थेत सापडला. कुणालाच माहित नाही की त्याच्यासोबत काय घडले. आणि त्या घटनेनंतरच त्या घाटात एक आत्मा दिसत असल्याच्या घटना पण घडू लागल्या. मी त्या टपरीवाल्याला विचारले की सुशीलाचे घर कुठे आहे. तेव्हा त्याने जवळच असलेल्या एका वस्तीचा पत्ता सांगितला. मी आणि सूरज त्या गावात गेलो आणि आम्हाला सुशीलाचे घरही मिळाले. ते एक जुने पडके कौलारू घर होते. घराच्या बाहेर एक म्हातारी बसली होती. आम्ही त्या म्हातारीला विचारले, सुशीलाचे हेच घर का? त्यावरती म्हातारी म्हणाली, होय, हे सुशीलाचे घर आहे. असे म्हणत तिने आम्हाला घरात बसायला सांगितले. आणि जसे आम्ही त्या घरात गेलो तर समोर भिंतीवरती एक फोटो लावलेला होता ज्यावर एक सुकलेला हार लटकत होता. आणि तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नव्हता, तर तो फोटो त्या मुलीचा होता, जी मुलगी मला त्या घाटात दिसली होती. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती सुशीला होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीसह.